माझ्या लग्नाला 1 वर्ष झालं होतं. एका सधन कुटुंबात मला दिलं होतं. पण एका महिन्यातच समजलं की नवऱ्याने आपल्याला तर खूपच फसवलं आहे. माझा नवरा मोहनने महिना झालं तरी माझ्या अंगाला हातही लावला नव्हता. यामुळे तो काहीही कामाचा नाही हे मला समजलं होतं. तो दिसायला चांगला होता, त्याची बॉडीही मोठी होती. पण लग्न करूनही तो काही कामाचा नव्हता. मी दिसायला खूपच सुंदर होते. सहज बाहेर चालायला लागली की अनेक तरुण मुलं माझ्याकडे वेगळ्याच भावनेने पाहत असायचे. माझ्या नवऱ्याची सवय माझ्या घरच्यांना समजल्यावर ते मला म्हणाले, निशा, तुझ्या नवऱ्याकडे प्रॉपर्टी भरपूर आहे, पण तुला जे हवं आहे तेच मिळत नसेल तर अशा नवऱ्याबरोबर राहून तरी काय उपयोग आहे. यामुळे तू सरळ माहेराला येऊन राहा. आपण तुझ्यासाठी एखादा दुसरा मुलगा शोधू. मला मला असणारं सुख तिथे मिळतच नव्हतं, म्हणून मी माझ्या माहेराला आली होती. माझ्या आईबाबांची मी एकुलती एक मुलगी होती. शिवाय खूप लाडामध्ये वाढली होती. माझा एक भाऊ होता, पण तो पुण्याला शिक्षण घेत होता. माहेराला आल्यावर लोकांचे खूप टोमणे मला ऐकायला मिळू लागले. लग्नानंतर एवढ्या लवकर मुलगी माहेरला येऊन राहत आहे, म्हणजेच मुलीकडेच काहीतरी चूक असावी, असा लोकांचा गैरसमज झाला होता. पण माझ्या नवऱ्याची खोडीविषयी त्यांना काहीही माहीत नव्हतं. तशी मी 1 महिना खूप वाट पाहिली होती. त्याला गोळ्या औषध देऊनही पाहिलं, पण हे सारं फेल गेलं होतं. माहेराला आल्यावर माझे आईबाबा रोज शेतामध्ये जायचे. तेव्हा मी एकटीच घरी असायची. माझ्या मैत्रिणी कधी भेटल्या तर त्या मला म्हणायच्या, निशा, तू खूप दिवसापासून माहेरातच राहत आहेस. तुझ्या बाबतीत नक्की काय घडलं आहे. त्यांच्या सततच्या अशा बोलण्यामुळे मी त्यांना एक दिवस माझ्या नवऱ्याविषयी सर्व काही सांगून टाकलं. तेव्हा त्यांना खूप वाईट वाटलं. त्या मला म्हणाल्या, निशा, तू एवढी सुंदर मुलगी आहेस, यामुळे तुझ्या बाबतीत असं घडायला नको होतं. तुझं असं ऐकून आम्हालाही खूप वाईट वाटत आहे. काही दिवसांनी माझे बाबा माझ्यासाठी एखादा मुलगा शोधत होते. पण मुलाकडच्यांना वाटायचं, हिचं तर आताच लग्न झालं आहे, नक्कीच मुलगी खोडीची असणार. यामुळे आलेली स्थळंही मला नाकारायचे. माझ्या बाबतीत असं घडत असल्यामुळे मी खूपच वैतागली होते. लग्नानंतरच्या इच्छा आकांक्षा अपूर्णच राहिल्यामुळे मी खूप नाराज असायची. आमच्या घराच्या शेजारीच माझ्या भावाचा मित्र तुषार राहायला होता. त्याचेही आईबाबा दिवसभर शेतात जायचे, यामुळे तो देखील घरी एकटाच असायचा. त्याचंही लग्नाचं वय होऊनसुद्धा त्याचं लग्न जुळत नव्हतं. मी आल्यापासून तो मुद्दाम घरीच थांबायचा. माझ्या डोक्यात नवऱ्याचा विषय असल्यामुळे मी सुरुवातीला त्याच्याकडे लक्ष देत नसायचे. पण त्याचं आता माझ्याकडे येणं जरा जास्तच वाढलं होतं. यामुळे त्याचं वागणं मला थोडं वेगळंच वाटायचं. खरं तर लहानपणापासूनच तो मला पटवण्यासाठी खूप प्रयत्न करत होता, पण त्यावेळी त्याच्या हाती काहीही लागलं नव्हतं. यामुळे आता तो माझ्या एकटीला पाहून खूपच मागे लागला होता. त्याला वाटायचं, एवढी तरुण मुलीला नवऱ्याने टाकून दिलं वाटतं, यामुळे ती नवऱ्याकडे जात नसावी आणि याचा फायदा आपण घ्यावा, म्हणून तो सतत माझ्या आसपास फिरायचा. एकदा मी त्याला म्हणाले, तुषार, तुझं हे शिक्षणाचं वय आहे रे. तू हे दिवस वाया घालू नकोस, नाहीतर तुला खूप पश्चाताप करावा लागेल. मी हे सांगताना त्याचं सारं लक्ष माझ्या शरीराकडे असायचं. यामुळे त्याच्या मनात माझ्याविषयी काय आहे हे माझ्या लक्षात यायचं. त्याला खूप वेळा समजावूनही तो काहीही ऐकत नव्हता. एकदा मी मोबाईल पाहत झाडाखाली बसली होती. तेव्हा तो माझ्या पाठीमागून अचानक आला आणि हळूच माझे डोळे बंद केले आणि मला म्हणाला, निशा, ओळख मी कोण असेल बरं. मी म्हणाले, तू तुषारच आहेस, पण माझे डोळे बंद का केलेस. मी असं म्हटल्यावर तो मला म्हणाला, निशा, आपण एक खेळ खेळू. त्यासाठी तुला मी एका जागेवर नेणार आहे. यामुळे तू डोळे अजिबात उघडू नकोस. असं म्हणून मला त्याने डोळे झाकून पडवीतल्या बेडजवळ आणलं आणि मला म्हणाला, आता रिलॅक्समध्ये बस. आज तो माझ्याबरोबर वेगळंच वागणार होता हे माझ्या लक्षात आलं होतं. पण खूप विरोध करूनही तो काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता आणि तसं सुख मला माझ्या नवऱ्याकडून मिळतच नव्हतं. यामुळे मी त्याला फारसा विरोध केला नाही. त्या दिवशी तसं झाल्यावर तो रोजच त्यासाठी आग्रह करायचा आणि घरी कोणी नसलं की माझ्याजवळ येऊन जायचा. शेवटी तरुण वयात त्याच्याकडून व माझ्याकडून सतत असं होत असे.
यामुळे त्याच्यासोबत लग्नाचा निर्णय घेतला होता. माझ्या आईबाबांनाही तो पसंत पडला होता. यामुळे अगदी साध्या पद्धतीने शेवटी मी त्याच्यासोबत विवाहबद्ध झाले आणि माझं आनंददायी जीवन जगू लागले. पहिल्या नवऱ्याच्या चुकीमुळे मी खूप नाराज झाली होती, पण तुषारने सारी कसर भरून काढली होती. आता मी वैवाहिक जीवनाचा खरा आनंद घेत होते.